आशिष, तुझं बालपण कसं गेलंय? इट्स अ व्हेरी इमोशनल टॉपिक. एकुलता एक मुलगा घरातला, पाटलांचा असं, आणि माझ्या 2 मोठ्या बहिणी आहेत, विजया आणि आरती. आईची खूप इच्छा होती कोणीतरी या कलाक्षेत्रात यावं, पण वडिलांचं असं होतं की नाही, अभ्यास, जॉब, लग्न आणि मूळबाळ. पण लहानपणापासून मला ना म्युझिक लागलं ना की मी आपोआप हलायचो. ते म्हणतात ना, आईला कळतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर माझ्या आईला ते एकंदरीत कळलं असेल मे बी. आणि आय टेल यू ऑनेस्टली, आय एम नॉट अ ट्रेन डान्सर. माझ्या आईनीच मला शिकवले लहानपणापासून, आणि ती मला असं सांगायची की असं कर तसं कर. आणि लहानपणी चित्रहार हा कार्यक्रम लागायचा दूरदर्शनवरती, त्याच्यावरती माधुरीजींची खूप गाणी लागायची रेग्युलर बेसिसवरती, आणि मी ती गाणी खूप बघायचो. आणि टेप आमच्याकडे तेव्हा नव्हता, तेव्हा त्याच्यामुळे मी ती गाणी बाय हार्ट करायचो. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे कदाचित फेमिनाईन त्याची गाणी मला खूप आवडायला लागली, कारण की त्याच्यात जो ग्रेस, त्याचे एक्सप्रेशन, ते जे लावण्य ज्या ते स्त्रीमध्ये असतं, ते मला इतकं आवडायला लागलं की ते मी आपलंसं करायला लागलो. पण ॲज वी ऑल नो की एका पुरुषांनी स्त्रियांसारखं नाचणं किंवा किती नावं ठेवली जातात समाजात, आणि अजून पण आहे. आपण कितीही म्हटलो, आपण शिकलोय, तरी मला वाटतं की आय स्टील फेस लॉट ऑफ इश्यूज ऑन कॉमेंट सेक्शन. नजर बदलते. आणि मला वाटतं की माझा प्रवास खूप खडतर होता लहानपणी. म्हणजे आय नेवर हॅड फ्रेंड्स, आय नेवर हॅड एनीबडी टू टेल दॅट की हे माझे मित्र आहेत, किंवा मी त्यांच्याबरोबर फिरायला चाललोय किंवा मी खेळतोय कोणाबरोबर. बिकॉज आय वॉज नेवर बीन एक्सेप्टेड बाय एनीबडी. I was never accepted by not only even the society, but also from few of my family members. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मी खूप एकटा होतो आणि मी एकट्यातच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी फोकस्ड काय, बिकॉज लहानपणापासून मी एकट्यात खूप राहिलो आहे. आणि मी स्वतःचाच हात पाठीवर ठेवून सांगायचो की नाही, हे बरोबर आहे, हे असं बरोबर आहे. आणि मी चुकातून शिकत आज इथपर्यंत पोचलो मला वाटतंय. आणि येस, एक काळ होता जेव्हा वडिलांनी असं सांगितलेलं की घरातून निघून जा, कारण की जर तुला नाचायचं असेल तर हे घुंगरू घे आणि घरातून बाहेर पड. आणि मी पडलो सुद्धा. पण येस, ऑफकोर्स. किती वर्षाचा? तेव्हा मी 7वीत होतो. इट वॉज व्हेरी, म्हणजे मला असं वाटतं मी खूप लवकर मॅच्युअर झालो. आणि मी बाहेर गेलो, 3 दिवस मी स्टेशनवरती होतो. आणि डॅडच आले मला घ्यायला, ऑफकोर्स, बिकॉज ही लव्ज मी अ लॉट. ऑफकोर्स ते मला असं वाटतं आत्ता मला ते कुठे कळतं की ते तेव्हा त्यांचं प्रेशर, त्यांच्यावर जे प्रेशर होतं ते सोसायटीचं होतं, की लोक काय म्हणतील किंवा मी समाजाला तोंड कसं दाखवणार. आणि ते मला अगदीच आत्ता समजतंय. पण येस, मी जो प्रण घेतला होता, मी जो विडा उचलला होता, तो मी मागे ठेवला नाही. मी तो अजूनही माझ्या हातात ठेवलं आहे आणि त्याला मी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं लहानपणाचं म्हणशील की आई वॉज द ओनली पर्सन हू वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. मी तिच्या कुशीत रडलोय, मी रात्री खूप रडायचो. माझ्याकडे जवळपास 180 अवॉर्ड्स होते, जे मी कधी घरी आणू शकलो नाही, कारण माझ्या वडिलांना डान्स आवडायचा नाही. तर ते मी माझ्या मित्रांकडे ठेवलेत. परत प्रवास करायचो मी कल्याण टू कॉम्पिटिशन्सला कुठेही, तर माझ्याकडे पैसे नसायचे. मी विदाऊट तिकीट ट्रॅव्हल केलं आहे. मला एकदा TCनी पकडलं आहे. मला सकाळपासून ते रात्रीपर्यंत मी थांबलो आहे त्या TCच्या काउंटरच्या इथे. आणि मग त्यांनी स्वतः सोडलं, कारण की माझ्याकडे 1 रुपया नाही, तर मी काय देणार त्यांना, किंवा माझ्याकडे फोन नाही, तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. अँड येस, मला असं वाटतं ह्या क्रिटिसिझममुळेच कदाचित मी स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलं. आणि आय एम थँकफुल टू ऑल दोज हू हॅव क्रिटिसाइज्ड मी, ज्यांनी हे मला सांगितलं की तू हे नाही करू शकत, किंवा समाजात तुला लोक कधीच इज्जत देणार नाही. त्यांना मी खरं धन्यवाद सांगू इच्छितो, कारण की आज ते जेव्हा म्हणाले की तू हे नाही करू शकत, कदाचित त्या जिद्दीमुळे मी ते केलं. करेक्ट आहे. आणि नॉट टू से दॅट, बट येस, देयर वर टाइम्स व्हेन आय वॉज सो डिप्रेस्ड. आय ट्राईड टू फिनिश इट ऑफ. येस. म्हणजे मला असं वाटलेलं की आय वॉज सो डिप्रेस्ड बिकॉज आय वॉज नॉट एक्सेप्टेड बाय, म्हणजे त्याचं म्हणतो ना आपल्याला एक तो वेळ असते आपल्या लाईफमध्ये की तुम्हाला मित्र हवे असतात, तुम्ही बघतात 4 मित्र खेळतात किंवा काहीतरी बोलायला. देयर वॉज नो बडी टू टॉक. आईशी तरी तू काय बोलणार, काय चाललंय तुझ्या मनात किंवा काय तुझ्या डोक्यात चाललंय. आणि पण तुला सांगू, तो काहीतरी प्रसंग झाला आणि मी मंदिरात गेलो होतो टिटवाळ्याच्या. मी खूप मानतो बाप्पाला. तू बिलीव्ह नाही करणार, मी बसलोय, माझ्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत आहे. आणि एक गुरुजी आले, त्यांनी मला विचारलं काय झालं बाळा. त्यांनी मला सगळं समजवलं. आणि आय डोंट नो, आय बिकम सम डिफरंट पर्सन फ्रॉम दॅट टाइम. आय बिकम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की बाळा, लक्षात ठेव, प्रत्येकाचा जन्म काहीतरी कारणासाठी झालाय.
ते कारण शोध आणि ते कारण तुला एकदा कळलं ना तर तुला कोणी थांबवू शकत नाही. आणि मग त्यांनी मला हेच सांगितलं की तुझ्याकडे जे आहे ना प्रत्येकाला अर्धनारीचं वरदान नाही आहे, तुझ्याकडे ते आहे. लक्षात ठेव, जे नृत्याचं दैवत आहे तेच अर्धनारी आहे. सो त्याच्या ते मला ते जेव्हा म्हणाले तेव्हा मला असं वाटलं की येस, आय एम डिफरंट बट इन अ गुड वे, लेट्स मेक इट अ पॉझिटिव्ह वे. पण आणि तू बिलीव्ह नाही करणार, नेक्स्ट डेला मी गुरुजींना भेटायला गेलो, थँक्यू की मला खूप बरं वाटलं तुम्हाला. आय नेव्हर सॉ हिम दॅट मंदिरात कधीच नाही परत मी बघितलं त्यांना. ओ म्हणजे तुझी बाप्पावरची जी मला श्रद्धा आहे असं ना, हो मला वाटतं ती मला तुला असं पॉझिटिव्हिटी देऊन आय गेली. डोंट नो. म्हणजे मी विचारलं पण की जोशी गुरुजी, ते मला म्हणाले असते, ते म्हणाले की नाही जोशी गुरुजी तर असं कोणी नाही आहे इथे फक्त 2च जोशी आहेत. आणि या बिकॉज दॅट इज ट्रूथ व्हॉट हॅपेंड. आणि मला वाटतं की मला अजून पण जो प्रसंग आठवला की म्हणजे जेव्हा मी डिप्रेस होतो किंवा मी फ्रस्ट्रेट होतो मी तो प्रसंग आठवतो की नाही, काहीतरी होतंय, जे होतंय चांगल्यासाठी होतंय, चांगला विचार कर, सगळं छान होणार. मला कधी क्विट करावं असं नाही वाटलं जे मी करतो ते, पण मला क्विट करावं असं वाटलं स्वतःला. जे मी तुला म्हटलं की मी आय ट्रायड इट थ्राइस, आय सर्वाइव्ड इट. मी सर्वाइव्ह केले ती गोष्ट. आणि मला वाटतं 3दा प्रयत्न केलास आत्महत्येचा. लेट्स नॉट से या, बट आय डोंट नो. म्हणजे ही माझीच कथा नाही आहे, ही बऱ्याच पुरुषांची कथा आहे जे क्लासिकल किंवा अजूनही लावणी करतात. किंवा म्हणजे मला अजूनही कळत नाही की जर आपण म्हणजे विष्णूंनी जेव्हा स्त्री अवतार घेतला होता तेव्हा शंकरांना हे माहीत होतं त्या स्त्री आहेत, पण तरी त्यांच्यावर त्यांचं जे प्रेम होतं ते हे आपल्या पुराणातच लिहिलेलं आहे की एका पुरुषाने स्त्रीचा अवतार घेतलाय आणि ते परमेश्वराला पण पटलंय. बरं, त्यांची संतान अय्यप्पा, हे पण सगळ्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण असं का वागतायत लोक, वाय पीपल आर बिहेविंग लाईक दिस. पण तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की नाही आशिष, लेट पीपल थिंक व्हॉट दे वॉन्ट टू, बिकॉज तू चांगलं कर, तू वाईट कर, लोक दोन्ही साईडनी बोलणार. त्याच्यापेक्षा आपण करून नावं ऐकूया. आणि मी तू बिलीव्ह नाही करणार, मी इतका विरोध पत्करलाय सगळ्यांचा. म्हणजे कॉलेजला पण जाताना आय वॉज बीन टॉन्टेड लाईक एनिथिंग. म्हणजे मी कॅम्पसपासून ते क्लासरूम पोचेपर्यंत मी इतकं ऐकायचो शब्द, द नेम्स, म्हणजे बायल्या, हिजडा, छक्का, व्हॉट एव्हर आय हॅव हर्ड इट सो मच. ब्लॅकबोर्डवर लिहायचे मुलं. दॅट ऑलवेज मेड मी टू थिंक दॅट. पण मी कधी विचार नाही केला. मी तरी नाचायचो, मी जाऊन नाचायचो, मी परफॉर्म करायचो. आणि तेव्हा मला असं झालं की टेलिव्हिजन इज द ओनली प्लेस वेअर वन्स आय कम ऑन टेलिव्हिजन आय कॅन शट दिस माउथ. किंवा आय नीड टू, बिकॉज दॅट वॉज द ओनली प्रोसेस की लोकांना असं वाटतं की यू आर सक्सेसफुल. आणि मग मला वाटतं की येस, आय नेवर वॉन्टेड की लोकांनी गप्प बसावं, मी लोकांचं तोंड बंद करावं, हा माझा हेतू होता. आणि मी कदाचित ते केलंय मला वाटतं.